पाणी आमच्या हक्काचं, पाणी पुरवठा हा सुरळीत, विजेअभावी पाणी पुरवठा सुरळीत, वीज आलीच पाहिजे, एमएससीबीची वीज पाणी पुरवठ्याला, एमएससीबीची वीज आमच्या पाणी पुरवठा योजनेला पाणी पुरवठा हा पाण्याच्या आळ येणाऱ्याचा, पाण्याच्या आळ येणाऱ्याचा, पाणी आमच्या हक्काचं, पाणी आमच्या हक्काचं. सर, एवढ्या उन्हातानामध्ये तुम्ही सर्व कार्यकर्ते मिळून या सबस्टेशनवरती उपोषणाला बसलेले आहात. आज काय नेमकी मागणी होती, का उपोषण करताय सर, आणि ही वेळ कशासाठी आली तुमच्यावरती? गेल्या 5 दिवसापासनं त्या जॅक्युलवरती कोण आलं काय आलं कठोऱ्याच्या आणि कोणाचं नाट लागलं तेव्हापासून पूर्ण पाणी वरणगावचं पाणी योजना जी आहे ती अत्यंत विस्कळीत झालेली आहे. आणि ते विस्कळीत झाल्यानंतर मी बाहेरगावला होतो, दुसऱ्या दिवशी आल्यानंतर मी जॅक्युलवर 2 दिवस तिथं ठिय्या मांडून आम्ही सर्व कार्यकर्ते तिथे बसले होते. तिथला प्रॉब्लेम त्यांनी सॉल्व्ह केला. तर प्रॉब्लेम असा येतोय की आयुध निर्माणीचं हे जे सबस्टेशन जे आहे 132 kV इथून जो प्रवाह जातो आहे तो प्रवाह उच्च दाबाने त्या माध्यमातून त्या आमच्या जॅक्युलवरती जात असल्यामुळे मोटरी या नवीन असल्यामुळे त्या ट्रिप पडत आहे. म्हणजे त्या नवीन मोटरीला जास्त व्होल्टेज चालत नाही, कमी चालत नाही. आणि त्याकरता हा वीज पुरवठा जो आहे तो अति दाबानं येतो आहे. त्यामुळे आमच्या 5 दिवस झाले वरणगावकरांना पाण्याचं संकट जे आहे ते ओढावलं गेलेलं आहे. आणि ते संकट आमच्याकडनं पावायला जात नाही आहे. गेल्या 5 दिवसापासून आम्ही रणभणी कठोरात जातो, इकडे जातो, इकडे जातो, तिकडे जातो, अशा प्रकारचा विजेचा लपंडाव इथे सुरू आहे. आज अक्षरशः आम्ही सकाळच्या 7 वाजेपासून इथे आयुध निर्माणी इथे या हिच्यामध्ये उपोषणाला इथे बसले आहे. माझ्यासोबत आमचे शहराध्यक्ष निष्ठावान पक्षनिष्ठ एकनिष्ठ शहराध्यक्ष सुनीलजी माळी आहे, तालुका अध्यक्ष शामराव धनगर आहे, त्यानंतर अजमल भाई आहे, डॉक्टर सादिक शेख आहे, योगेश दादा महाजन आहे, त्यानंतर फजल भाई आहे, त्यानंतर साबिर शेख कुरेशी आहे, त्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते बळीराम दादा सोनवणे, त्यानंतर आमचे ज्येष्ठ नेते KG अमृते साहेब आहे, विवेक कुलकर्णी सर आहे, त्यानंतर आमचे मिलिंद भाऊ भैसे आहे, त्यानंतर आमचे ॲडव्होकेट कायदे आघाडीचे जिल्ह्याचे नेते आदरणीय ॲडव्होकेट AG जंजाळे सर आहेत, युवा मोर्चाचे अध्यक्ष आकाश भाऊ निमकर आहेत, त्यानंतर सर्व कार्यकर्ते तोलामोलाचे बळीराम दादा आमचे एवढा 60 वर्षाचा मनुष्य 65 वर्षाचा हे सुद्धा इथे आहे. त्यानंतर ज्यांचे आजोबा वारले असे नगरसेवक नानाभाऊ चौधरी हे सुद्धा या उपोषणामध्ये इथे सामील झालेले आहे. म्हणजे बघा की आजोबा सक्का वारतो आहे आणि तरी नातू हा गावाच्या लोकांसाठी नगरसेवक पद निवडून आले आणि नगरसेवक म्हणून तो या लोकांना न्याय देण्यासाठी रडतडत्या उन्हामध्ये इथे उपोषणाला इथे बसला आहे. आमची मागणी आहे की आम्हाला तिथं जो विजेचा दाब जो आहे तो एकदम समप्रमाणात जो आहे लागतो आहे त्या पद्धतीनं 400 वॅटचा जो लागतो त्या मोटरीला तो देण्यात यावा, अशा प्रकारची मागणी आहे. पंचभूते साहेबांना मी धन्यवाद देणार आहे, तेही सहकार्य करताय. ते फिरून राहिले बिचारे सकाळचे सर्व अधिकारी स्टॉप जो आहे नगरपालिकेचा स्टॉप जॅक्युलर येत आहे, इकडे येत आहे, संपूर्ण सेटिंग जे आहे ते सकाळपासून त्यांनी इथे सुरू केलेली आहे. आणि आज जे जिथपर्यंत आमची समस्या सुटणार नाही तो फॉल्ट तिकडे आहे का इकडे आहे हा शोधा आणि ते मार्गी त्या माध्यमातून लावा. कारण की वीज म्हटली म्हणजे MSCBची जबाबदारी त्या माध्यमातून राहते. आताच माननीय मंत्री गिरीश महाजन साहेबांचा इथं फोन आला आणि संबंधित रवींद्र धांडे साहेब जे आहे इंजिनियर त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे. मला असं वाटते त्यांनी सूचना आदरणीय गिरीश भाऊंनी ते दिलेल्या आहे. आणि हे एक चांगल्या प्रकारचं जे अशा लोकांना पाणी आपल्या लोकांना मिळालं पाहिजे यासाठी आम्ही इथे उपोषण इथे सुरू केलेलं आहे. सकाळच्या 7 वाजेपासून इथे बसले आहे, आता 3 वाजत आलेले आहे. अधिकारी इथे येऊन गेले, अधिकारी इथे येत आहे आणि जिथपर्यंत आमची समस्या मिटणार नाही तिथपर्यंत आम्ही जनतेसाठी कुठे पण काही पण त्या माध्यमातून याच्यामध्ये करायला तयार आहोत. तुम्ही वरणगावच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी 24 तास पाणी देण्याचं आश्वासन दिलेलं होतं, परंतु आता 4-4 दिवस 5-5 दिवस पाणी येत नाही. नेमकं काय प्रॉब्लेम आहे, नेमकं काय हे घडलंय, नेमकं कशामुळे हे असं होतं? विजेचा आम्ही तर वरणगावकरांना 24 तास पाणी देण्याचं निवडणुकीचं दिलं आणि ते 24 तास देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. कोण काय म्हणते आता ते काही नगरपालिकेचा प्रॉब्लेम नाही आहे किंवा आमचा प्रॉब्लेम नाही, हा विजेचा प्रॉब्लेम आहे, MSCBचा प्रॉब्लेम आहे. वीज आल्यानंतर ते ट्रान्सफॉर्मरच्या माध्यमातून त्या वीज मोटरी पंपाला दिली योग्य समप्रमाणात मिळाली पाहिजे, हा विजेचा प्रॉब्लेम आहे. तो प्रॉब्लेम आता आला तर आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलं तर रस्त्यावर सुद्धा बसले आहे. समस्या ही कुठे असो काय विजेच्या पुरवठ्यामुळेच तुम्ही पाणी देऊ शकत नाही, कारण पाणी पुरवठा योजना तर पूर्ण झालाय सर्व. विजेच्या अभावी जे आहे ते त्या माध्यमातून काम तिथे आता तो फॉल्ट जो आहे तो आम्ही 2 दिवसापासून पाहिला, तिथं फॉल्ट नाही आहे. इकडनं सांगितलं जाते की आमच्याकडनं फॉल्ट नाही आहे, आता तिकडनं सांगितलं जाते तिकडनं ओके तिकडे फॉल्ट आहे. आता नेमका फॉल्ट कुठे आहे विजेचा तो शोधून ते मार्गी लागला पाहिजे, हा एक आमचा ध्येय आहे.
आणि पाणी जर कधी वीज जर कधी 24 तास जर कधी त्या एक्सप्रेस त्या जॅकवेलला जर कधी मिळाली तर ते पाणी जे आहे ते आमच्या नगरपालिकेचे कर्मचारी फिरताय ना, पाणी देत आहे ना. आमच्या पाणी लाईन जर कधी सुरळीत राहिली तर नागरिकांना पाणी त्या माध्यमातून मिळते. आणि यासाठी जे आहे ते आमचा लढा जो आहे तो लढा त्या माध्यमातून याच्यामध्ये आमचा जो सुरू आहे. आणि काही नाही, गावकऱ्यांसाठी कुठे पण काही पण त्या माध्यमातून आम्ही याच्या माध्यमातून आम्ही सर्व कार्यकर्ते जे आहे हे जनसेवक आहे, जनसेवक कार्यकर्ते इथे बसले आहे. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा जो आक्रोश जो आहे तो आक्रोश त्या माध्यमातून आम्ही इथे मांडतो आहे. आणि मला आशा आहे की आपण बाळ रडल्याशिवाय आईसुद्धा त्याला दूध पाजत नाही. त्याकरता जे रडणं जे आहे ते लोकांचा आतंक पावला जात नाही आहे. आम्ही तर बांधीला, तुम्ही मला प्रश्न विचारल्यानुसार 24 तास दिलेला शब्द आहे. तिथे जॅकवेल तयार करायचा आहे, त्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. कोणती गोष्ट काही एका मिनिटामध्ये काही कोणत्या याच्यात होत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे कितपत सहकार्य होते आणि कितपत असहकार्याची भावना त्या माध्यमातून आमच्या कामामध्ये जाणीवपूर्वक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न, काही षड्यंत्र त्या माध्यमातून याच्यात रचले जाते. तरी त्या षड्यंत्रावर मात देण्याचं काम हे निष्ठावान कार्यकर्ते जे आहे हे त्या माध्यमातून याच्यामध्ये करताय. आणि यश जे आहे आणि रस्त्यावरची लढाई आहे, शेवटी सहकार्य जर नाही झालं तर रस्त्यावरची लढाई लढून जनतेला न्याय देणं ही भूमिका त्या माध्यमातून आहे. आणि माझ्या जनतेच्या हाल मला माझ्याकडनं पावले जात नाही आहे. म्हणून मी आज इथे या रडत्या उन्हामध्ये इथे जे आहे ते आज 42-43 डिग्री तापमान आहे. तिच्यात मोठमोठ्या वाफा याच्या ट्रान्सफॉर्मरच्या आमच्या अंगावर येत आहे. तरी कार्यकर्ते बिचारे कोणीच इथून उठलेले नाही आहे. त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देतो. हा प्रश्न मिटला गेला पाहिजे यासाठीची ही प्रामाणिकतेची भावना आहे. बस माझ्या पाहिले गोराबाळला बोला. आज आपण ह्या ठिकाणी वरणगाव फॅक्टरी डिव्हिजन ऑफिसला आपण या ठिकाणी संपूर्ण कार्यकर्ते येऊन वरणगावात गेल्या 4 ते 5 दिवसापासून पाण्याची फार मोठी समस्या आणि लोकांचे हाल पडत आहे. म्हणून सुनीलभाऊ नगर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली अनेक कार्यकर्ते या ठिकाणी येऊन गेल्या अनेक घंट्या अगोदरपासून या ठिकाणी उपोषण करत आहे. त्या उपोषणाच्या अर्थात या ठिकाणी गेल्या 4-5 दिवसापासून या विजेचा लपंडाव जो चालू आहे आणि गेल्या 7 महिन्यापासून सुरळीत पाणी पुरवठा चालू आहे. परंतु कोण्या दुवाड तो भामट्यांचं तिथं नाट लागलं की आमच्या वरणगावाला गेल्या 5 दिवसापासून सुरळीत पाणी पुरवठा होत नाही आणि विजेचा लपंडाव चालू आहे. या पद्धतीनं ह्या ठिकाणून जे विजेचा प्रभाव आहे तो जास्त दाबाने निघतो आहे, कधी कमी दाबाने निघतो. म्हणून आपल्या नवीन पाणी पुरवठ्याच्या ज्या मोटरी आहे त्या ट्रीप होतात आणि बंद पडून जातात पुरवठा जॅकवेलवरच्या. अशाप्रमाणे हे सर्व पाणी पुरवठा आपला आज विस्कळीत झालेला आहे. जे सांगितलं होतं की आपण त्यांना 24 तासातून एक वेळा पाणी देणारच आहोत, परंतु काही समाजकंटक त्या ठिकाणी जाऊन कुठेतरी गालबोट लावतात आणि त्या कामाला अडथळे आणतात. या ठिकाणी सर्व कार्यकर्ते सक्षम होऊन या ठिकाणी बसलेले आहे की आमचा पाणीपुरवठा कसा सुरळीत होईल. आणि अधिकाऱ्याला या ठिकाणी विनंती करून सांगण्यात आलेलं आहे की बुवा आमचा जेणेकरून हा वीज प्रभाव सुरळीत झाला पाहिजे आणि आमच्या वरणगावाला पाणी मिळालंच पाहिजे.